ओम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, नवरात्रीच्या काळात आपण जो अखंड दिवा लावलेला असतो, जो अखंड दिवा तेवत ठेवतो किंवा आपल्या तुळशीजवळ आपण नवरात्रीच्या काळामध्ये दिवा लावतो किंवा इतर दिवशी देखील दिवा लावतो, तर नवरात्रीच्या काळात आपण जो अखंड दिवा लावलेला असतो त्याची जी वात आहे त्या वातीचं आपल्याला जास्त काळजी घ्यायची असते। म्हणजेच काय तर आपल्याला ती वात ही 1.25 हात घ्यायची असते, 1.25 हाताच्या अंतरा इतकी लांबी एवढी आपल्याला वात घ्यायची असते आणि ही अखंड जी वात आहे तीच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित करायची असते। तर नवरात्रीचा दिवा कसा लावावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदर पहिल्यापासूनच आहे। मात्र आज नवरात्रीच्या काळामध्ये दिव्याची जी वात आहे ती फेकून जर तुम्ही देत असाल तर खूप मोठं महापाप आपल्या हातून होत आहे। उरलेल्या वातीचं काय करावं आणि उरलेल्या वातीचा कोणता असा उपाय करावा की ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी यायला सुरुवात होईल, याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती पहिल्यांदाच येत असाल, भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच आणि लवकर पोहोचतील। तर आपण पहा, नवरात्रीच्या काळात जी अखंड ज्योत लावलेली आहे त्याची जी वात आहे ती नंतर 9 दिवसानंतर, बरेच जण असे असतात की नवरात्रीच्या काळामध्ये ज्या वाती लावतात, ज्या माळा घातल्या जातात, आपण घटाला रोजच्या रोज माळ ही बदलत असतो, म्हणजे घातलेली असते आणि ती एकत्रित माळ ही आपल्याला 9 दिवस अजिबात हलवायची नसते आणि दसऱ्याच्या दिवशी आपण ज्यावेळी घट हलवतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे घटाचं साहित्य जे आहे ते विसर्जन करायचं असतं। म्हणजेच काय तर आपल्या रानामध्ये नेऊन ठेवायचं असतं की ज्यामुळे आपल्या रानात, आपल्या शेतात धन धान्य याची वृद्धी व्हायला सुरुवात होते। तसंच त्याचप्रमाणे जसं आपण अखंड ज्योत लावतो, मग ते तुम्ही कोणत्याही इच्छेनुसार पहा, ज्यावेळी आपल्या मनात इच्छा असेल त्याच वेळी आपण अखंड दिवा लावत असतो। म्हणजे कोणती ना कोणती इच्छा आपली ही असते देवाकडे, त्यामुळेच आपण अखंड दिवा हा लावत असतो। रोजचा दिवा लावताना देखील आपली हीच अपेक्षा असते की आपल्या घरात सुख शांती समृद्धी यावी, शांतता टिकून राहावी, यासाठी आपण रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो। नवरात्रीच्या काळात देखील ज्यांना धनप्राप्ती हवी असेल, प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते, कुणाला नोकरी हवी असेल, कुणाच्या मुलांचं लग्न व्हावं असं वाटत असेल, कुणाला घरामध्ये शांती हवी आहे असं वाटत असेल, कोणत्या ना कोणत्या तरी इच्छा असतात आपल्या, त्यामुळे आपण अखंड ज्योत ही देवाला लावत असतो। मग ज्यावेळी आपण अखंड ज्योत लावतो किंवा साधा देखील दिवा, जो कोणताही तुम्ही ग्रंथ वाचत असाल किंवा कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करत असाल, अर्चना करत असाल, त्यावेळी काय होतं की आपली कोणती तरी इच्छा असते, मनोकामना असते, म्हणूनच आपण एखादा ग्रंथ वाचतो किंवा स्तोत्र मंत्र हे पठण करत असतो आणि त्यावेळी आपण निरांजन लावत असतो, कारण निरांजन अग्निदेव हे साक्षी असतात आपल्या पूजेचे। आणि ज्या वेळी आपण अग्नी प्रज्वलित करतो, म्हणजेच काय तर दिवा लावतो, त्यावेळी तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करत आहात, ज्या देवाचं नाव घेऊन तुम्ही दिवा लावला असेल, तो देव अदृश्य रूपामध्ये त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रगट झालेला असतो, तेथे स्वतः विराजमान असतो आणि तुम्ही जे कोणते मंत्र स्तोत्र हे करत असाल ते स्वतः ऐकत असतो। आपली पूजा ही तो स्वीकारत असतो, ज्याचे आपण म्हणतो ना संकेत हा देखील आपल्याला देव देत असतो। त्या दिव्याच्या फुलवातीमध्ये कुणाची फुलं होतात तयार, कुणाचा अर्धचंद्र होतो, कुणाचा जास्वंदीचं फुल होतं, असे बरेच प्रकाराचे जे आहेत ते देव आपल्यावरती कृपा करत असेल, आपली जी पूजा तो स्वीकारत असेल, त्यावेळी आपल्याला अशा प्रकारे संकेत हा देव देत असतो। मग अशी जी आपण दिवा लावतो, जो दिवा आपण जो लावतो, त्या दिव्याची वात लावतो, ती जी वात आहे ती आपण जे मंत्र आणि स्तोत्र जे काही आपण म्हणू, जे काही पठण करू नवरात्रीच्या काळात, तुम्ही दुर्गा सप्तशती वाचा किंवा कुंकुमार्चन करा श्रीसूक्त म्हणून, किंवा ललिता सहस्त्रनामाचा पठण करा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा, तुम्ही जी कोणती सेवा करत असाल की नाही
ती वात सिद्ध झालेली असते. दिव्याची जी वात आहे ती सिद्ध झालेली असते. आणि अशा वेळी काय होतं की नंतर ज्यावेळी आपण दिवा घासायला घेतो, 9 दिवसानंतर ज्यावेळी आपण दिवा हलवतो, घासायला घेतो, त्यावेळी बऱ्याच जण असं करतात की देवाचं जे निर्माल्य असतं, म्हणजेच काय तर फुले म्हणा किंवा असं एखादं साहित्य, रांगोळी वगैरे जे आपण निर्माल्य म्हणून देवाचं साईडला काढलेलं असतो, त्यामध्येच काय तर या वाती टाकून देतात. म्हणजेच काय, निर्माल्य म्हणजे काय असतं तर हा कचराच असतो, फक्त हा घरातला नसतो, देवघरातला असतो, देवांचं निर्माल्य असतं. मग ते कितपत योग्य आहे? असं केल्यामुळे आपल्याला खूप म्हणजे खूप पाप लागतं. आपल्या ज्या इच्छा आहेत की नाही, ज्या इच्छेसाठी आपण ती वात लावलेली, दिवा लावलेला, त्या अपूर्ण राहायला सुरुवात होतात. अपूर्णच राहते, इच्छा पूर्णही होत नाही या चुकीमुळे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही दिवा नवरात्रीच्या काळात लावा किंवा कोणत्याही इतर काळी लावा. जे कोणतं तुम्ही संकल्प सोडला असेल, कोणत्याही मंत्राचा सोडा किंवा ग्रंथाचा सोडा, काहीही आपल्याला देवाचं काम करायचं असलं तर आपल्याला दिवा लावणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी दिवा ही आपली साक्ष ठरतो. आपल्या पूजेची साक्ष हा दिवा देत असतो. यासाठी आपल्याला ही जी वात आहे दिव्याची, ती वात काय करायची आहे, नंतर ज्यावेळी तुमची पूजा पूर्ण होईल आणि आता तुम्ही दिवा घासायला घेणार आहात किंवा वात बदलणार आहात, अशी स्थिती ज्यावेळी असेल त्यावेळी काय करायचं आहे, तर ही जी वात आहे की नाही, ती एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये घ्या आणि याच्यामध्ये 1 किंवा 2 कापूर तुम्हाला टाकायचं आहे. आणि ही जी वात आहे ती पूर्णपणे पेटवून द्यायची आहे. म्हणजे कापूर पेटवायचा आहे. या वाती तुमच्या ज्या काही असतील त्या संपूर्ण जळून जातील. रोजच्या रोज जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ तुळशीजवळ जरी दिवा लावत असाल तरी याची सुद्धा वात जी आहे ती अशीच फेकून द्यायची नाही, एका साईडला काढायची आहे. बाजूला काढून ठेवा. तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवसांच्या ज्या वाती असतील तुमच्या घरात, तुम्ही कुठेही दिवा लावा, नवरात्रीच्या काळामध्ये ज्या काही वाती असतील त्या तुम्हाला एकत्रित करायच्या आहेत. आणि या सगळ्या ज्या वाती आहेत त्या दसरा झाल्यानंतर, नवरात्रीच्या काळात अखंड दिवा असणार आहे तुमचा, त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला या सगळ्याच्या सगळ्या वाती एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घ्या किंवा प्लेटमध्ये घ्या, त्याच्यामध्ये 2 कापूर टाका आणि हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे या ज्या वाती आहेत यांची राख तयार होईल. आणि ही राख तयार झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे, मिसळायचं आहे. आणि या गंगाजलाच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती किंवा उजव्या किंवा डाव्या साईडला स्वस्तिक काढायचं आहे. असं स्वस्तिक काढल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी यायला सुरुवात होतं. आयुष्यामध्ये एक सकारात्मकता यायला सुरुवात होते. कुणाचंही नजर, टोनाटोटका, जादू जी काही असेल, नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या घरातून बाहेर काढता पाय घेतात. तुम्हाला कुणाचीही दृष्ट लागत नाही या उपायाने. तर आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने करा. खूप तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जे काही अनुभव येतील ते नक्कीच तुम्ही माझ्याशी शेअर करा. स्वस्तिक काढत असताना दोन्ही बाजूला रेषा ओढायला विसरू नका. स्वस्तिकाच्या मधोमध टिंब द्यायला देखील विसरू नका. 4 बिंदू देखील काढायचे आहेत स्वस्तिकामध्ये आणि दोन्ही बाजूला रेषा देखील काढायच्या आहेत. मात्र हे जे स्वस्तिक आहे ते तुम्हाला वातीची जी राख आहे त्या वातींच्या राखेपासूनच काढायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका. गंगाजल जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही गोमूत्र आणि साधं पाणी देखील मिक्स करू शकता. तर असं करायचं आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे. देवीकडं, आपल्या माता आईकडं, दुर्गा मातेकडं, आपल्या लक्ष्मी मातेकडं प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी यायला सुरुवात होऊ दे. नजर, इडा, पिडा, बाधा ज्या काही असतील ते घरातून निघून जाऊ देत, अशीच प्रार्थना करायची आहे. तर आजची माहिती एवढीच होती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.